बुद्धीची धार त्यांच्या शौर्याला चिकटली. त्यांनी काय केलं, पूर्ण सैन्य हे नदीच्या कडाला झोपलेला आहे राहिलेला हे समजल्यानंतर वरचा तलाव फोडला आणि ते सैन्य पूर्ण पाण्यासोबत वाहून गेलं. पहिलं युद्ध बुद्धीच्या जोरावरती जिंकलं. तीच महाराजांनी वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून दरवाजाचं संरक्षण करत असताना वरती 10,000 लिटरच्या 3 पाण्याच्या टाक्या कोरल्या. उद्या त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी इथं असणाऱ्या पारेकरांसाठी झाल्यात. पण नंतरच्या कालखंडामध्ये महाराजांनी, आपण नेहमी सांगतो आत्ताच्या काळाचा नाही तर पुढच्या काळाचा विचार केला. महाराजांनी त्या 3 टाक्या वरती खोदल्या. वरती खोदत असताना जर शत्रू इथं आला तर त्या टाकीमध्ये दारू फोडायची किंवा तोफगोळा टाकायचा, टाकं फोडायचं. पूर्ण पाणी दरवाज्यातनं खाली, शत्रू पाण्यासोबत खाली. एवढं मोठं वास्तुशास्त्र या ठिकाणी दडलेलं आहे. हे करत असताना या महादरवाजामध्ये शिर्क्यांचं राज्य आहे, त्याचा दरवाजा वरती आहे, जो की आज पण त्याची फक्त कमान पडलेली आहे. या महादरवाजापासून जायला मार्ग 3 बरोबर आहे, कारण हे राजधानीचं ठिकाण आहे. राजधानीच्या ठिकाणावरती जात असताना एखादी दासी किंवा एखादा स्वराज्यातला मावळा फितूर जर झाला, गडाला धोका आहे का? आहे, कारण वरती पूर्ण स्वराज्याच्या राजधानीचं काम चालू आहे. राजधानी ज्या ज्या गोष्टी घडतायत त्याच्या सगळ्या राजसदरीमध्ये गोष्टी चालू असतात. त्यामुळे जर इथूनच मार्ग बदलले, सगळ्यांना ज्या त्या विभागानुसार जर आपण जाऊन दिलं तर गड पण सुरक्षित राहणार आहे आणि राजधानी ठिकाण पण फितुरापासून वाचणार आहे. म्हणून या गडाला महादरवाजामधून 3 मार्ग आहेत. एक आहे महाजन मार्ग, दुसरी आहे पालखी मार्ग आणि तिसरा मार्ग आहे तो म्हणजे जनसामान्य मार्ग. नेहमी पाहायला गेलं तुम्ही या दरवाजातून पुढे गेल्यानंतर आतमध्ये कमानीतून पुढे गेला, उजव्या बाजूने वरती गेला तर पालखी दरवाजा आहे, जो की बालेकिल्ल्याच्या पालखी दरवाजामध्ये जातो. दुसरा मार्ग आहे महाजन मार्ग. पालखी मार्गावरून फक्त ज्यांना पालखीचा मान आहे, ज्या दासी सेवेसाठी आहेत त्यांना फक्त जाण्यासाठी त्या मार्गावरती पाण्याच्या टाक्या पण आपल्याला पाहायला मिळतात. राहायला दासींना वस्ती स्थळ पण आहेत. दुसरी गोष्ट, पालखीचे जे भुवई आहेत त्यांना सुद्धा राहायला वाचतो आपल्याला पालखी दरवाजा समोर पाहायला मिळतात. दुसरा आहे तो महाजन मार्ग. जे कोणी अधिकारी आहेत, अधिकारी म्हणजे कोण, अष्टप्रधान मंडळ असतील, कारकून असतील किंवा या अधिकाऱ्यांच्या हाताखाली जी जी मेन माणसं आहेत, जे की बालेकिल्ल्यांच्या प्रत्येक सदरेवरती जाऊन कामकाज पाहतात, त्यांना महाजन मार्गावरून पाठवलं जायचं. दुसरी गोष्ट, तिसरा आहे तो जनसामान्य मार्ग, जो की या तटबंदीच्या शेजारावरून त्या गुजरे बाजार म्हणजे तुम्ही बाजारपेठ ज्याला म्हणता, त्या बाजारपेठेच्या समोर सदरेजवळ निघतो. कारण जे जे शेतकरी वर्ग असेल, जो जो कोणी असेल तो या मार्गावरून तिथं जायचा, कारण तिथं 2,500चं सैन्य भवानी कड्याच्या पलीकडे प्रशिक्षण यासाठी कंकांच्या हाताखाली घेत होतं. दुसरी गोष्ट, बाजारपेठेपासून पुढे गेले की कारकुनांचे वाडे आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारकुनांच्या वाड्यांच्यासाठी अन्न धान्य या गोष्टींचा पुरवठा, दूध, दुग्ध, लोणी या सगळ्या गोष्टी आसपासची जी 21 गावं आहेत ते घेऊन वरती जायच्या आणि ते लोकांना विकायच्या. त्यासाठी तो मार्ग महाराजांनी वेगळाच ठेवलेला होता. त्या ठिकाणी जास्त सुरक्षा लावायची गरज नव्हती. महाराजांना सगळ्यात जास्त विश्वास जो होता तो मावळ्यांवरती, शेतकरी परिवाराचा होता. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी 2,500 सैन्य डबा देऊन राहायचं, तिथं प्रशिक्षण घ्यायचं. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी या सगळ्याचं प्रशिक्षण, कुस्ती, मल्लविद्या या सगळ्यांचं शिक्षण त्या भवानी कड्याच्या बाजूला होतं. दुसरी गोष्ट, इथून तुम्ही ज्यावेळेला टर्न घ्याल, टर्न घेत असताना उजव्याच बाजूला तटबंदी का नाहीये, तो दगड बाहेर केलेला आहे. हे दगड करण्यामागचं कारण असतं, खालून येणारा शत्रू आहे त्याच्या उजव्या हातामध्ये तलवार असणार आहे आणि वरून येणारा आपला मावळा जो आहे त्याच्या या बाजूला तलवार असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे शत्रू वर जात असताना वार केला तर खडक कडवा आहे. विचार करा, एखादी वस्तू वरून खाली टाकाल ती हाय स्पीडनं खाली येईल, पण खालून वस्तू टाकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर ताकद निर्माण करावी लागेल. ही ताकद निर्माण करण्यासाठी तुम्हाला तेवढा फोर्स पण पाहिजे, जो की इथं आल्यानंतर तुमचा पुरा मनाचं खच्चीकरण, अंगातली ताकद गेलेलीच असणार आहे. पण वरून जो शत्रू येतोय, वरून जो मावळा येतोय स्वराज्याचा, तो ताजा तवान असणार आहे. म्हणजे वार केला की त्याच्या हाताला स्पीड भेटणार आहे, तलवारीचा वेग वाढणार आहे, वार खोल पर्यंत जाणार आहे. हे महाराजांचं वास्तुशास्त्र रणमंडल. आपल्या महाराष्ट्राला दगडांच्या देश म्हणलं जातं. याचं कारण आहे, या दगडांना आज स्पर्श करा,
ज्याच्या मनामध्ये निष्ठा असेल ना तर या दगडामधून सुद्धा आवाज येईल हर हर महादेवचा. या दगडामधून पण घोषणा येतील. आज पण आपण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतो आपसुक आपल्या तोंडातून जय बाहेर पडतं. या दगडांनी महाराष्ट्र राखला. विचार करा, त्या अश्मयुगीन कालखंडामध्ये माणसाकडे शस्त्र नव्हती, या दगडांची शस्त्र झाली आणि त्या शस्त्रांना आपलं स्वतःचं संरक्षण केलं. एका 1900च्या कालखंडात संशोधन झालं आणि वाघबीळ जिथे आहेत तर शस्त्र अश्मयुगीन दगडाची सापडली. व विचार करा, नंतरच्या कालखंडामध्ये दगडांचं संरक्षण केलं. सगळ्यात विश्वासपात्र मराठ्यांचं शस्त्र म्हणजे दगड. तलवारी बिलवारी तोफा वगैरे तर विश्वासपात्र आहेत, पण या भूमीला दगडांचा देश म्हणलं जातं. कारण या तटाबुर्जांवरती जे जे एकमेकांवरती उभा राहून गड सजवलेला आहे तो दगड आहे. तो निर्जीव असला तरी आज पण स्वराज्याची सेवा करतोय. तो बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, तरी पण तो ओरडून ओरडून सांगतोय की मी पाहिलं ते महाराजांचं स्वराज्य, मी झालो दुःखाचा साक्षीदार, मी झालो सुखाचा साक्षीदार, मी होतो महाराजांची जी विजय पताका निघाली ते पाहणारा. म्हणून या महाराष्ट्राला दगडांच्या देश म्हणलं जातं, कारण दगडांनी हे स्वराज्य राखलेलं आहे. म्हणून या गडावरती येत असताना या दगडांना स्पर्श करा, या दगडांना विचारा की सांग रे, अरे ये सांग मला की माझा राजा कसा होता. अरे सांगशील का रे माझा राजा कसा होता, सांगशील का रे माझा राजा कशा आनंदामध्ये जात होता, सांगशील का रे की या गडाने या दगडांनी कसं स्वराज्य पाहिलं. हे दगड तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये निष्ठा असेल तर आपसुकच सांगतात. तेवढी निष्ठा आपल्या मनामध्ये हवी. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही इथून बाहेर पडाल, बुरुजावरून मार्गिरीचा बुरुज तुम्हाला दिसेल. शत्रू येतोय हे पाहिल्यानंतर मार्गिरी बुरुजावरून डायरेक्ट तोफगोळा ह्या बुरुजापर्यंत पडू शकतो, अशी संकल्पता या महादरवाजामध्ये मांडली गेलेली आहे. इथून वरती गेला या तटबंदीवरून खाली जायला मार्ग आहेत. श्रीगोंदे टोक ते टकमक टोक इथपर्यंत तटबंदी जोडलेली आहे. हे शास्त्र आहे या महादरवाजा. दुसरी गोष्ट आहे तोफा. तोफा 2 ठेवल्या जायच्या. मगाशी पण सांगितलं तुम्हाला, तोफा आलटून पालटून मारा केला जायचा जेणेकरून तो उभी नाही पाहिजे. त्याच्या पलीकडे एक तोफ होती. कुठं? त्याच्या पलीकडे एक तोफ होती. त्यानुसार ठेवले. त्याला तर निकडा हा परत संवर्धित करण्यात आलेला. दरवाजा तुटलेला नंतर संवर्धित करण्यात आलेला.